कारण मी ऑलरेडी गुजराती फॅमिलीमध्ये आहे, तर आमच्यामध्ये मेहंदी ही जास्तच महत्त्वाची असते. कुठल्या पण फेस्टिवलला मेहंदी करतात. मी प्रोफेशनली मेहंदी शिकल्यानंतर थोडेसे ऑर्डर्स घ्यायला लागले आणि आता मी स्वतःचं आरती मेहंदी आर्टिस्ट नावाने पेज पण रन करते आणि मी माझा बिझनेस चालू केला आहे. गोल्ड वाउचर मिळाले, सिल्वर वाउचर मिळाले आणि जेव्हा पेपरमध्ये फोटोज घ्यायचे ना मेहंदीचे, तिथे इच्छा होती, माझं स्वप्न होतं की यामध्ये आपलं पण कधीतरी फोटोज आले पाहिजे. बरोबर. तर सायली देवधर ही जी मराठी ॲक्ट्रेस आहे, बरोबर, तर तिची एंगेजमेंटची मेहंदी मी केली होती. प्राजक्ता हणमगरची पण मेहंदी मी केली होती. अरे वा. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. कला, आर्ट हे जर म्हटलं तर मला त्याच्यामध्ये खूप आनंद वाटतो आणि मेहंदी आर्टिस्ट म्हटलं की अजूनच आनंद वाटतो. कारण आपल्याला प्रत्येक सणावारांना किंवा काहीही घरामध्ये फंक्शन असेल तर आपण नेहमी मेहंदी आर्टिस्टला बोलवतो. अशाच एक मेहंदी आर्टिस्ट आज आपल्याबरोबर आहेत, आरती शाह मॅडम. नमस्ते मॅम. हाय. कसं वाटतंय आज इथे? खूप छान वाटतंय. ॲक्च्युली खरंच खूप छान वाटतंय की मी एक स्मॉल टाऊनमधून आली आहे आणि मला एवढा मोठा चान्स मिळाला आहे की मी इथे येऊन इंटरव्ह्यू देते, त्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय. आमच्या ऑडियन्सला मॅडम तुमच्याबद्दल सांगाल? मी जसं आत्ता सांगितलं की मी वालचंदनगर बारामती साईडला आहे, जे स्मॉल टाऊन आहे की तिथे खूप छोट्या प्रमाणात असं टाऊनमध्ये खूप जास्त शिकायसाठी नाही आहे किंवा काही असं जे नॉर्मल स्कूल वगैरे असंच होतं. बरोबर. मी तिथे मेहंदी केली होती पण खूप स्मॉल ह्याच्यामध्ये की गावात असतं तसंच. मग त्याच्यानंतर जेव्हा मला साप्ताहिक सकाळमधल्या पेजेस बघून किंवा त्या डिझाईन्स बघून असं वाटायचं की आपण काहीतरी छान शिकलं पाहिजे, आपली पण मेहंदी यामध्ये आली पाहिजे. मग त्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड पण होते आणि मला मेहनत पण करायची होती. ओके. मग मी वडिलांनी सांगितलं, जास्त हे केलं. मला मेहंदी अशी पण खूप जास्त, कारण मी ऑलरेडी गुजराती फॅमिलीमध्ये आहे, तर आमच्यामध्ये मेहंदी ही जास्तच महत्त्वाची असते. कुठल्या पण फेस्टिवलला मेहंदी करतात. मग तसंच वडिलांनी जास्त फोर्स केला की तू स्वतः का नाही करत आहे मेहंदी, तुला जर आवडते तर, तुला कुणी काढलेली आवडत नाही. मग त्याच्यासाठी मी स्वतः शिकले. मग जेव्हा साप्ताहिक सकाळचे डिझाईन्स बघितलं तेव्हा मी अजून पुण्यामध्ये आल्यानंतर, लग्नानंतर माझं बेबी झाल्यानंतर 1-1.5 वर्षानंतर मी स्टार्ट केलं पुण्यामध्ये. मी प्रोफेशनल क्लासेस जॉईन केले आणि मग त्याच्यानंतर मी प्रोफेशनली मेहंदी शिकल्यानंतर थोडेसे ऑर्डर्स घ्यायला लागले आणि आता मी स्वतःचं आरती मेहंदी आर्टिस्ट नावाने पेज पण रन करते आणि मी माझा बिझनेस चालू केला आहे. क्लासेस पण घेता मग? मी क्लासेस पण घेते. आतापर्यंत किती स्टुडंट्सला तुम्ही शिकवलं असेल? एक 20 स्टुडंट्स झाले असतील. 20 स्टुडंट्स झाले असतील. ओके. मेहंदी हा खूप आपल्या साज शृंगारमधला खूप महत्त्वाचा पार्ट असतो. तुम्हाला असं कधी वाटलंय का की आता एवढ्या मोठ्या हाताला कसं काढू किंवा काय, असं कधी झालंय? ॲक्च्युली मी जिथं शिकली आहे किंवा मी जे मेहंदी आर्टिस्टकडून शिकली आहे ते सगळे प्रोफेशनली आर्टिस्ट होते, तर त्यांनी ईच अँड एव्हरीथिंग जे मेहंदीमध्ये होतं ना ते सगळं शिकवलं आहे. तर आणि त्यासाठी खूप हार्डवर्क करायला लागायचं. मी ॲक्च्युली बिलॉंग करते की माझी जॉईंट फॅमिली आहे, तर मी सासू सासऱ्यांबरोबर वगैरे राहते. मग सगळं काम झाल्यानंतर मी रात्री 1:30-2 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करायचे, कारण जेवढी प्रॅक्टिस करू ना तेवढं इम्प्रूव्हमेंट जास्त होतं आपल्या वर्कमध्ये. बरोबर. मग माझी बेबी झोपल्यानंतर मी रात्री सगळं झाल्यानंतर मेहंदीची प्रॅक्टिस करायची. त्याच्यामुळे जशी प्रॅक्टिस करत गेले ना तर मग प्रत्येक गोष्ट असतं ना की कशानंतर काय असतं, प्रत्येक गोष्टीमध्ये असं असतं. तर तसंच मेहंदीमध्ये पण आहे की एक शेप घेतल्यानंतर त्याच्यानंतर काय येतं, हे सगळं जेव्हा तुम्ही प्रोफेशनली शिकताना तेव्हा ते लोक व्यवस्थित शिकवतात आणि एक जास्त चांगला गुरु मिळाला ना की तो सगळं व्यवस्थित शिकवतो. बरोबर आहे, बरोबर आहे. आतापर्यंत तुम्हाला मिळालेली खूप चांगली काय म्हणू शकतो आपण, दात
कोणती होती? मला ॲक्च्युली मेहंदीच्या आधी एक छोटासा म्हणजे माझ्यासमोर एक बाबा राहायचे ॲक्च्युली म्हणजे ते पेपरमध्ये जे शब्दकोड येतात ना बरोबर. ते बनवायचे. हो. तर मी त्यांच्याकडे शिकायला जात होते आणि मी त्यांना हेल्प करायचे शब्दकोड बनवण्यात. तर त्यांच्या थ्रू मला सायली देवधर ही जी मराठी ॲक्ट्रेस आहे बरोबर. तर तिची एंगेजमेंटची मेहंदी करायला मिळाली होती. मी तिची ओळख झाली माझी. ओके. आणि मला वाटतं की सगळ्यात जास्त मोठी गोष्ट अशी आहे की मी जी गावामधून आलेली आज आहे ना सायली देवधर स्वतः कॉल करून सांगते की आरती माझ्याकडे मेहंदी आहे किंवा माझ्या मैत्रिणीची मेहंदी आहे तर तू ती करशील का. मग तिची एंगेजमेंट मेहंदी, तिची लग्नाची मेहंदी, इवन तिच्या मावशीच्या मुलीची मेहंदी, असे बरेचशा मेहंदी मी केल्या. प्राजक्ता हणमगरची पण मेहंदी मी केली होती. अरे वा, मस्त. सेलिब्रिटी म्हणजे आर्टिस्ट बऱ्यापैकी तुमच्याकडे आहेत. ओके. साप्ताहिक सकाळमध्ये जी मेहंदी यायची त्याच्यातनं तुम्ही एवढं सगळं शिकलात आणि एवढं हे करत गेलात, तिथे मग तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये कधी पार्टिसिपेट नाही केलं का? केलं होतं खूप वेळा. मला मी 4-5 वेळा केलं असेल. जे ऑनलाईन असतात क्लास त्यांचे कॉम्पिटिशन त्यामध्ये पण मी गेले होते आणि त्याच्यामध्ये मला प्राइज पण मिळालं होतं. अरे वा. गोल्ड वाउचर मिळाले, सिल्वर वाउचर मिळाले. आणि जेव्हा पेपरमध्ये फोटोज घ्यायचे ना मेहंदीचे तिथे इच्छा होती, माझं स्वप्न होतं की यामध्ये आपलं पण कधीतरी फोटो झाले पाहिजे. बरोबर. तर त्याच्यामध्ये मी 4-5 वेळा तरी नक्कीच माझा विथ फोटो मेहंदी आलेली. कला ही असं क्षेत्र आहे ना, आपण म्हणजे असं त्याला मोजमाप नसतं की आपण किती पुढे जाणार आहे किती नाही जाणार आहे. मी कविता करायचे 2011 वगैरे मध्ये. तर तेव्हा एक ग्रुप होता चंद्रशेखर गोखल्यांचा. तर माझ्या एका कवितेला त्यांच्या ग्रुपमध्ये, म्हणजे मला त्यांच्या कविता फार आवडायच्या आणि त्यांच्या ग्रुपमध्ये मी जेव्हा माझ्या कविता पोस्ट केल्या तेव्हा त्यांनी एकदा फोन केला. म्हणजे माझा एका फ्रेंड होता, त्यांच्या जवळचा फ्रेंड होता माझा. तर त्यांनी मला फोन करून बोलले की नीरा तुझ्या कविता खूप छान वाटतात आम्हाला. तर मला ती गोष्ट इतकी मोठी वाटली की ज्यांच्याकडे बघून आपण करायला शिकलोय ते आपल्याला आज वाखाणतायत की हा बाबा तुझी एक कविता मला आवडली, ती गोष्ट खूप माझ्यासाठी मोठी होती. असं काही तुमच्या बरोबर झालंय का? हो, ॲक्च्युली मी त्यांचं नाव नाही सांगत, पण एक सर आहेत की ज्यांना बघून मला असं वाटत होतं की मला ह्यांच्यासारखी मेहंदी आली पाहिजे. कारण तेव्हा ते फेमस होते 15 इयर्स पूर्वी. मी त्यांना बघून मला असं वाटत होतं की ह्यांच्यासारखं शिकलं पाहिजे, की त्यांच्या मेहंदीमध्ये जेवढे फिनिशिंग आहेत ती आपल्याला पण आली पाहिजे. मी ट्राय करत गेले, प्रॅक्टिस करत गेले आणि मी इव्हेंटला किंवा मेहंदी कॉम्पिटिशनमध्ये त्यांना भेटायचे पण एवढ्या गर्दीमध्ये आपल्याला कोण ओळखणार ना एवढ्या. आणि त्या सरांना की ते तेव्हा खरंच खूप जास्त फेमस होते. बरोबर. मग खूप इच्छा होती तशी, पण आहे ना सडनली एक दिवशी अचानक त्यांचा फोन आला. म्हणजे 1-2 वर्षापूर्वी असेल. तर त्यांचा फोन आला मला, म्हणे मी तुझं पेज चेक करतो, तुझं मेहंदी खूप छान आहे किंवा तुझं वर्क खूप छान आहे, तू माझ्याबरोबर काम करशील का. आणि ही गोष्ट खूप मोठी होती माझ्यासाठी. थँक्यू सो मच. आज तू इथे आली आणि तुझा सगळा प्रवास आमच्याबरोबर शेअर केला. नक्कीच तुझी सगळी इन्फॉर्मेशन आम्ही ह्या व्हिडिओच्या खाली टाकू. थँक्यू सो मच. थँक्यू.